जर तुम्ही समुपदेशक म्हणून मनापासून काम करायला लागलात तर समाजातलं तुमचं स्थान आपोआप वाढेल. आपण समुपदेशक म्हणून त्याच्यात वाहत जायचं नसतं. त्यांच्या मनात आदर निर्माण झाला, सगळं छान आहे, आपण आपलं काम केलेलं असतं, त्यांच्या फायदा त्यांच्याचमुळे झालेला असतो, त्यांनी समजून घेतलं, ऐकून घेतलं म्हणून झालेलं असतं. दुसरं, आपल्या आयुष्याला काहीतरी ध्येय मिळतं, काहीतरी करायची इच्छा निर्माण होते आणि सतत आपण काहीतरी इम्प्रूव्ह करत राहायला लागतो. ध्येय असणं आज खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या मनामध्ये तुमच्याबद्दलचा आदर आपोआप वाढतो, कारण तुमचं वागणंच बदललेलं असते. असा विचार करा की जी फॅमिली 20 वर्ष 15 वर्ष 30 वर्ष त्रासात जगते, एकमेकांचे चेहरे बघता येत नाही, तुमच्याबरोबर 5 सेशन्स होतात, 4 सेशन्स होतात आणि घरात आनंद वाढायला लागतो. असं झाल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा विचार कसा असेल, त्या फॅमिलीचा विचार करून बघा की इतक्या दिवसाचा ताण, इतक्या दिवसाचं हे सगळं संपलं म्हटलं की तो माणूस आदराच्याच ठिकाणी येतो आणि तो आपला एक बेनिफिट आहे. समुपदेशक झाल्यानंतर तुमच्या आयुष्यासमोर एक ध्येय निर्माण होतं. मला जास्तीत जास्त संसार छान करायचे, मला जास्तीत जास्त चांगली लोकं घडवायची आहेत. लोकांच्या मनातले असे साध्या गोष्टी ज्या आहेत त्या मला बदलल्या की त्यांचं आयुष्य सुधारतं आणि मला जो आनंद मिळत राहतो तो आनंद काहीतरी वेगळाच असतो. या सगळ्या प्रवासामध्ये यांनी जे सगळं शेअर केलं त्याच्यातनं तुमच्या लक्षात आलं असेल की आपले भावनिक अनुभव इतके वर्सटाईल होतात, इतके वाढतात, इतके वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात की आपला स्वतःचा भावनिक विकास व्हायला लागते. आपल्या स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं, भावना सांभाळणं, 2 जण काहीतरी वेडेवाकडं बोलत असतील तर ते पूर्णपणे ऐकून घेणं, त्याच्यावर पटकन रिॲक्शन न देणं, हे आपोआप जमायला लागतं किंवा जास्त चांगल्या पद्धतीने जमायला लागतं आणि आपला भावनिक विकास होते. समोरच्याला समजून घेणं सोपं जायला लागतं. सगळ्यात छान गोष्ट जी मी आपल्या पंतप्रधानांची पण ॲडमायर करतो ते म्हणजे चर्चेतून प्रॉब्लेम सोडवता येतात. कुठेही मारामारी करावी लागत नाही, कुठेही भांडणं करावी लागत नाही. तुम्ही व्यवस्थितपणे 4 वेळा गप्पा मारल्या की प्रॉब्लेम सुटतात, याचा कॉन्फिडन्स तुम्हाला येतो. तुम्ही चर्चेतनं प्रॉब्लेम सोडवू शकतात. चांगल्या समुपदेशकामध्ये हे गुण आपोआप निर्माण व्हायला लागतात. चर्चेतून वाद मिटवण्याची ताकद येते आणि आपल्यासाठी वैयक्तिक गोष्ट, मन शांत होतं, आयुष्य आनंदी होतं. आपण इतके प्रॉब्लेम बघतो की आपल्याला प्रॉब्लेम्सबद्दल पण काही वाटत नाही आणि आपल्याला सगळ्या गोष्टीतला आनंद घेता यायला लागतो आणि ते जे आहे ते समुपदेशक होण्याचे फायदे आहेत. आता परत एकदा बघू कोणाला व्हायचं समुपदेशक. हे सगळे फायदे तुमच्या आयुष्यात येतील. नक्की सुरुवात करा. फक्त ऐकलं आणि केलं की जमेल इतका सोपा हा प्रवास नाही आहे. याच्यासाठी तुम्हाला काही चांगल्या ट्रेनिंग्समधून जाण्याची गरज आहे. आमचा विचार आहे की याच्यावरचे चांगले कोर्सेस आपण तयार करू. विकास सरांनी मांडलं पण होतं ह्याच्यामध्ये. आपण व्यवस्थित सगळ्यांना जमेल अशा टाईपचे कोर्सेस तयार करू आणि त्याच्यातनं कळायला सुरुवात करू. ओके, मुद्दा तो नाही आहे. आता आपण असं म्हणूया की आपण समुपदेशक होताना एकतर आपल्याला आपल्या भावना समजायला पाहिजे, दुसऱ्यांच्या पण मॅनेज करता आल्या पाहिजे. ते ट्रेनिंग आपल्याला घ्यावं लागेल आणि ते ट्रेनिंग हे एक्सपिरियन्शियल आहे. करून बघितल्यावरच येतं. सांगितलं आणि समजलं असं होत नाही. त्याच्यामुळे त्या प्रकारच्या प्रॅक्टिसमधून जावं लागतं. म्हणजे काय म्हणतोय कळायचं असेल तर त्याच्यासाठीच एक छोटंसं उदाहरण. सगळेजण सायकल चालवतात. मला समजावून सांगा सायकल कशी चालवता, बॅलन्स कसा करता? सायकलीवरचा बॅलन्स तुम्ही कसा करता? तो सांगता येत नाही. तो जमतो, तो येतो, राईट? सो काही गोष्टी अशा असतात की ज्या समजत नाही, पण करता येतात. करता येण्यासाठी समजण्याची गरज नसते. ह्या पण ज्या गोष्टी आहेत, त्या समजण्याच्या नाही आहेत, करण्याच्या आहे. तुम्ही जितकं याच्यात उडी माराल, बुडाल, धडपडाल, आपोआप करायला लागा. सो त्याच्यामुळे त्या टाईपचं ट्रेनिंग आपल्याला त्याच्यामधून जावं लागेल. जर आपल्याला चांगले समुपदेशक हवे असतील समाजासाठी, तर आपल्याला ही मनाची तयारी करावी लागेल की आपल्याला या प्रॅक्टिसेसमधून जाऊन शिकायचं आहे. आज 2 तासाचं सेशन अटेंड केलं, आज दिवसभराचं सेशन अटेंड केलं की उद्या मी करू शकेल, नाही होणार. समजलेलं असेल, करता नाही येणार. करताना धांदल राईट? सो त्याच्यामुळे पक्क लक्षात घेऊया की समुपदेशन म्हणजे सल्ला देणं नाही. समुपदेशन म्हणजे तुझं काय चुकतंय आणि तू कसं हे बरोबर करायला पाहिजे हे सांगणं पण नाही आणि आयडिओलॉजी एस्टॅब्लिश करणं तर अजिबात नाही. आयडिओलॉजी एस्टॅब्लिश करणं हा वेगळा पार्ट आहे, समुपदेशन वेगळा पार्ट आहे. म्हणजे समाजामध्ये आपल्या ज्या प्रथा आपण म्हणतो आणि ज्या आपण चांगल्या प्रथा पाळल्या पाहिजे म्हणतो ती आयडिओलॉजी. समुपदेशन करताना जर तुम्ही त्यांना म्हणायला लागला ना की असा कसा विचार करतो, तोलाचं मोलाचं घराणं पाहिजे, असं जर एखाद्याच्या डोक्यात असेल
तर त्याला तुम्ही हे काय आहे, लग्न कुठल्या ह्याच्यात होतात, तुम्ही करायला पाहिजे, गरीब घरचीच मुलगी आणायला पाहिजे, असं म्हणून चालणार नाही आहे. ज्यावेळी तुम्ही काउन्सिलिंग करताय त्यावेळी त्यांच्या मनाची परिस्थिती, त्यांना का असं वाटतं, त्यातनंच त्यांना बरोबर होईल असं का वाटतं, आणि मग त्यांनाच विचार करून देऊन मला वाटतं महाजन सरांनीच उदाहरण दिलं होतं की वेगळ्या पद्धतीने पण त्यांना लक्षात येऊ शकतं. सो थोडक्यात काय आहे की त्यांच्या भावनिक अडचणी काय आहेत त्या समजून घ्यायच्या आणि सोडवून द्यायच्या. आपण ऐकत असताना आपण न्यूट्रल राहायचं. कुठलीच बाजू बरोबर किंवा चूक असं आपल्या मनात पण यायला नको. कारण मनात आलं की चेहऱ्यावर आणि बॉडी लँग्वेजमध्ये येतं जे त्यांच्यापर्यंत येतं. कोणतीच व्यक्ती विनाकारण चुकीची वागत नाही हा समुपदेशकाचा पक्का विश्वास असला पाहिजे की कोणीही मुद्दाम चुकीचं वागत नाही. त्याच्यामागे हिस्ट्री असते. म्हणजे कोणीतरी उदाहरण जे दिलं की आत्महत्या हा क्षणिक विचार असतो, पण त्याच्या मागे सगळं साचलेलं असतं. सो कुठल्याही वागणुकीच्या मागे मागे खूप गोष्टी असतात, त्या आपण समजून घेऊन सोडवून दिल्या पाहिजे. कुठल्याही गोष्टीचं पटकन जजमेंट निर्माण नको व्हायला, पटकन चूक बरोबरमध्ये टाकलं नको जायला. जे काय आहे त्याच्यामागे त्यांची काहीतरी कारणं असतील, हा विश्वास नेहमी मनामध्ये ठेवायचा आणि ती कारणं समजून घेऊन मग पुढचं बघायचं आहे. चूक बरोबर, योग्य अयोग्य, व्हॅल्यूज ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी खूप पडताळून बघायला असतात. म्हणजे आधीच्या उदाहरणात पण आलेलं आहे, कोणतीच व्यक्ती विनाकारण चुकीची वागत नाही हा विश्वास ठेवायचा. समुपदेशकासाठी तुम्ही सगळे नवीन याच्यात येणार म्हणून महत्त्वाचा मुद्दा, सगळी माहिती गोपनीयता बाळगणं खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळी तुम्ही मोकळेपणाने संवाद साधायला शिकता, त्यावेळी ती लोकं तुमच्याबरोबर विश्वासाने अनेक गोष्टी सांगतात. मोठे मोठे केलेले गुन्हेसुद्धा सांगितले जातात. त्यांच्या आयुष्यातले विवाहबाह्य संबंध, अनैतिक संबंध ते मोकळेपणानं तुम्हाला सांगतात. ते ऐकल्यानंतर तुमच्या मनात लगेच काही निर्माण नको व्हायला. तुम्ही न्यूट्रल असला पाहिजे आणि कॉन्फिडेन्शियलिटी खूप महत्त्वाची. ते कुणालाच तुम्ही सांगणं बरोबर नसतं. तरच तो बॉन्ड तुम्ही तयार करू शकता, तरच तुम्ही त्यांना मदत करू शकता. आपल्या विचारांमध्ये स्पष्टता खूप महत्त्वाची. समुपदेशकाची स्वतःच्या विचारांची स्पष्टता महत्त्वाची आणि त्याच्यामुळे त्याची तयारी आपण करून घ्यायला पाहिजे. या सगळ्या प्रकारचं वागणं शिकलो की मग आपण त्यांचे अडथळे शोधतो, त्यांना मदत करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं समुपदेशाचं काम काय असतं, तर त्यांच्या अडचणींची उत्तरं त्यांनाच शोधायला लावणं, आपण फक्त मदत करणं, त्या रस्त्याला जाण्यासाठीची मदत करणं. टिपिकली चांगले गणिताचे शिक्षक मुलांकडनं गणितं अशी सोडवून घेतात. ते काहीतरी प्रश्न विचारतात, कशा प्रकारचा आहे रे हा प्रॉब्लेम्स, कुठला फॉर्म्युला याच्यात चालेल, हां मग याच्यापैकी हा का तो जास्त बरोबर, आणि त्या मुलाला वाटतं की मीच गणित सोडवलं. अगदी तसंच आपल्याला काम करायचं असतं की त्यांच्याचकडनं त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधायची, त्यांनाच उत्तरं शोधू द्यायची, त्यांनाच समजू द्यायचं की त्यांनीच सोडवलं आहे, आपण फक्त फॅसिलिटेटर होतो. सो हे सगळं समुपदेशक होण्यासाठी आवश्यक आहे. मला हे चित्र तुमच्यासमोर निर्माण करायचं होतं.